2000 पासून मराठी रंगभूमीवर अभिनेता, लेखक, दिग्दर्शक म्हणून कार्यरत. सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्या आपल्यासाठी आनंदाचा क्षण 2020 चा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार. आणि नेहमी म्हणतो मी सरांना, ज्ञानेशना, सगळ्यांना सांगायचो की ऑस्कर प्राजक्त एक दिवस नक्की आणणार. आणि मी त्याला बऱ्याच वेळा बोलून जातो. राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये दखल घेण्यासारखे पुरस्कार म्हणजे विजय तेंडुलकर पुरस्कार 2018चा, महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव, महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट लेखक आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा 2017-18चा पुरस्कार, कमलाकर सारंग पुरस्कार 2018, तरुण तेजांकित 2019 लोकसत्ताचा पुरस्कार. प्राजक्त 2-3 वर्षांपूर्वी आमचे एजम असते गिरीश कुबे स्वतः आले होते आणि गिरीश कुबरांचं आमच्या एजममधलं भाषण फार गाजले. 4-5 लोकांनी आतापर्यंत बघितलेलं आहे. गोपदेवल स्मृती पुरस्कार 2018 लेखनासाठीचा, जी मराठी नाट्यगौरव पुरस्कार सर्वोत्कृष्ट लेखक आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक व्यावसायिक विभाग याच्यामध्ये हे सगळ्यात मोठं नामांकन आणि पुरस्कार मानला जातो. महाराष्ट्र टाइम्स सन्मान 2018 पुन्हा एकदा लेखक, दिग्दर्शक आणि पुन्हा तीच कॅटेगरी व्यावसायिक नाटक. पत्रकार गणेश धुरी स्मृती सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार. संगीत देव बाबळीचं जर बोलायचं झालं तर मी आता जे सांगितलं त्याच्यात मला अजून ऍड करावं वाटतं. सर्वोत्कृष्ट नाटकासहित जवळजवळ 40 पुरस्कार या नाटकाला मिळालेले आहेत. आणि मुक्ती हा संगीतमय नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन. मी प्राजक्तला मला सांगितलं तसं विचार हा त्यांचा काव्य वाचनाचा कार्यक्रम होता, तिथून फॉलो करायला चालू केलं. त्यानंतर संगीत देव बाबळीत वीणाताईंच्यामुळे पहिल्यांदा भेटलो. त्यानंतर मुक्ती हा एक माझ्यासाठी प्रचंड मोठा अनुभव होता. देवकीताईंनी सोलो गायन केलंय. भारतातल्या 6 स्त्री संतांच्या त्या सगळ्या काव्यरचना आहेत, त्या अप्रतिमपणे, म्हणजे मला आनंद वाटतो की नेपथ्याचा एक ज्यावेळी तो शो चालू असताना एक सीन चेंज होतो किंवा ते पहाटेचा सीन ज्यावेळी तो येतो त्यावेळी टाळ्या पडतात. म्हणजे ते एका दिग्दर्शकाचं तिथं फार मोठं यश असतं की किती प्रेक्षक त्याच्यामध्ये एन्ग्रॉस होतात. समांतर रंगभूमीवर सुद्धा फार चांगलं काम केलं. लेखनासाठी राज्यस्तरीय पुरस्कार आहेत, दिग्दर्शनासाठी सुद्धा पुरस्कार आहेत. त्यानंतर चित्रपटामध्ये आता त्यांचा भाग असतोय जो गोदावरी, आत्ताच ते 5-6 दिवस गोव्यामध्ये इफाच्या कार्यक्रमासाठी होते, त्या फिल्म फेस्टिवलसाठी, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियासाठी बरेच नामांकन आहेत आणि अजून 4-5 चित्रपटांच्या लेखन आणि दिग्दर्शनाचे वाटचाल चालू आहे. टेलिव्हिजनमध्ये तुम्ही बघितलेले बरेचसे जे पुरस्कार सोहळे आहेत त्यामध्ये झी मराठी, महाराष्ट्राचा सुपरस्टार, उंच माझा झोकागर, झी युवा सन्मान ह्या सोहळ्यांचं लेखन केलेलं आहे. इन सर्च ऑफ विठ्ठल हा सगळ्यात गाजलेली डॉक्युमेंटरी. जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण सगळ्या शेवटी ते बघणार आहोत. काही उल्लेखनीय नोंदी ज्या आहेत त्यामध्ये 19व्या भारत रंग महोत्सवामध्ये NSVच्या त्यांना हंडाभर चालण्याचे त्यांचं जे नाटक होतं ते निवडलं गेलं होतं आणि 8व्या थिएटर ऑलिम्पिक्स जे NSVचे असतात त्याच्यामध्ये संगीत देव बाबळीची निवड झाली होती. दैनिक सकाळ, महाराष्ट्र टाइम्स आणि सामनासाठी स्तंभलेखन बऱ्यापैकी रेग्युलर करतात. मी मगाशी जसं सांगितलं विचार ह्या कार्यक्रमाचे जवळजवळ 75 पेक्षा जास्त प्रयोग झाले. अतिशय इनोव्हेटिव्ह कविता वाचनाचा हा कार्यक्रम आहे. कधी बघायला मिळाला नक्की बघा. त्यांच्याबरोबर मंदार जोळकर, समीर असे मराठीतले नामांकित आत्ताचे जे गीत लेखक आहेत ते तो कार्यक्रम साजरा करतात. आणि इन सर्च ऑफ विठ्ठलला नॅशनल फिल्म आर्काइव्ह्ज ऑफ इंडिया NFAच्या लायब्ररीमध्ये निवड झालेली आहे. तर हे सगळं दाखवताना बेसिकली मी काही क्षणचित्र दाखवत तुम्हाला हे होतं. ही झाली प्राजक्तची ओळख. आपण देवबाबळीविषयी तर नक्कीच बोलणार आहोत. हे फोटो घेताना मी बराच विचार केला आणि ह्या फोटोतून प्राजक्तचं व्यक्तिमत्व दाखवायचा मी प्रयत्न केला. त्याच्यामध्ये काही पुरस्कार आहेत आणि एक खट्या खोडकर मुलगा म्हणून तुम्हाला याच्यात दिसेल. तो त्याच्या रंगमंचाच्या कामातून तो बऱ्याचदा दाखवतो. त्याच्यातला जो विठ्ठल आहे, कारण प्राजक्तच्या बऱ्याच गाजलेल्या कवितामध्ये तुम्ही झी मराठीवर आता जे काही संगीताचा एक कार्यक्रम वगैरे चालला त्याच्यामध्ये 2 तिच्या फार गाजलेल्या कविता आहेत, त्यात आपण काही पण घेणार आहोत. हे सगळे जे काही त्याचे अचिव्हमेंट्स आहेत त्याच्यामधला क्लास तुम्हाला इथं दिसेल. आणि हा गोदावरीचा जो चित्रपट आहे. मी प्राजक्तला प्रेमाने महाराजातून हाक मारतो. मला नेहमीच तुकाराम त्याच्यामध्ये दिसतात.
तुम्ही जे देवबाभळी बघाल त्या तुम्हाला ते अजून जास्त जाणीव होईल. हा तुकारामांच्या त्या गाजलेल्या त्यांच्या त्या डोंगरावरचा फोटो आहे. अगदी खास करून मी इथं घेतला होता. आणि आता थोडं देवबाभळीविषयी. देवाची ती खूण आली ज्याच्या घरात त्याच्याकडे चिरा मनुष्यपणा. देवबाभळी हा एक अद्भुत अनुभव आहे. म्हणजे ज्याने कोणी आपली आजी बघितली असेल, ज्याने कोणी आपलं जुनं आपलं खेड्यातलं वाड्यातलं जीवन बघितलं असेल आणि आत्ताची स्त्री यांच्यामध्ये प्रचंड मोठी सांगड असलेली कहाणी. आणि प्राजक्ताने ज्या प्रकारे विठ्ठल आणि तुकाराम मध्यवर्ती कोणती पात्र नाही आहेत ते घेतलेले आहेत त्याच्याविषयी पण आपण काही बघणार आहे. ह्या दोन ज्या भूमिका आहेत अवली आणि रखुमाई. परवाच एका आर्टिकलमध्ये वाचलं की ह्या मराठी रंगमंच ज्या 9 अजरामर स्त्री व्यक्तिरेखा झाल्या त्यातल्या 2 प्रोजेक्टने लिहिल्या आणि ह्या वयामध्ये. आणि डेफिनेटली प्रोजेक्ट मला वाटतं की काही वर्षांनी आम्ही लिस्ट करू त्या बहुतेक सगळ्या तुमच्याच असतील. हे एक टिपिकल त्यांच्या नाटकाचं दृश्य आहे. हा जो युवा साहित्य पुरस्कार मिळाला साहित्य अकादमीचा हेच ते जे पुस्तक म्हणू शकता तुम्ही नाटकाची संहिता लिहिताना त्यासाठी मिळाला. आणि हीच ती भद्रकालीची 95वी विठू सावळी नाट्यकृती ज्याच्याविषयी आपण बोलतोय. हे सगळे मान्यवर डॉक्टर श्रीराम लागूंच्या पासून मला आनंद होतोय की प्रत्येक रंगभूमीवरच्या दिग्गजाने हे नाटक बघितलंय. येऊन प्राजक्ता पाठीवर थांब दिलेली आहे. भालचंद्र नेमाडे, सयाजी गायकवाड, त्यानंतर आपल्या सिंधुताई सपकाळ, अरुणाताई ढेरे, देवकीताई, प्रतिभा देशपांडे, आपले अमोल पालेकर आणि गुजराती रंगभूमी सगळ्यात मोठं नाव परेश रावल. तर ह्या सगळ्या ज्या त्याचा जो प्रवास आहे त्याचा एक 2 मिनिटाचा बीबीसीने केलेला व्हिडिओ आहे तो आपण पाहूया. घुसमट असते म्हणून त्या दोघी जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते सगळं तिथे उलगडतं. तेव्हा रुक्मिणीला कळतं की अरे बापरे ही पण तेच भोगते. आपलाही नवरा आपल्या जवळ राहत नाही. रुक्मिणी म्हणते कायम भक्तांच्या पाठीमागे असतो, त्यांच्यावर प्रेम करतो. आणि तेव्हा ही अवलीच्या घरी येते रुक्मिणी. तेव्हा तिच्या लक्षात येतं की अरे हो हिचा नवरा कुठे हिच्या जवळ आहे. तो तर काय तिकडे तिकडे डोंगर घरी जाऊन बसतोय. आवलीपासून ते रखुमाईपर्यंतचा हा उत्क्रांतीवाद आहे. म्हणजे आवली जी आहे ती जशी आपली आजी होती की संपूर्ण आजोबा किंवा तुकाराममय असलेली बाई, ते रुक्मिणी जी आत्ताची माझी मैत्रीण, तिला माहितीये की मी कोण आहे, मला काय आवडतं, मला माझं सुख कशात आहे. हे जे प्रश्न आहे हे एक प्रकारे हे नाटकात जरी असले तरी मी नाटकाच्या माध्यमातून हे प्रश्न ज्या स्त्रिया बसलेल्या आहेत किंवा जे पुरुष बसलेले आहेत त्या प्रश्न ते स्वतःला विचारावं. नाट्यगृहातून सोडून गेल्यानंतर हा प्रश्न जेव्हा त्यांना पडेल की अरे आपण शेवटचं कधी भिजलो होतो, शेवटचं कधी भिजलो होतो, हा सिम्बॉलिझम आहे. हा सिम्बॉल आहे. माझं म्हणणं आहे की आपल्याला हवं तसं जे वागणं आहे हे आपण कधी वागवतो, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत.
त्याच्यातच काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया आपण बघूया. आता मी थोड्या कट करतो कारण वेळेच्या अभावामुळे आपल्याला थोडं पुढे जायला आपल्या सगळ्यांना उत्कटता लागली असेल की प्राजक्तशी आपल्याला बोलायचं आहे. त्यामध्ये मी रँडमली एक प्रतिक्रिया घेतोय. Good grammar and spelling are important, but if you want to write essays that inspire, इंग्रजीमध्ये एक फ्रेज वापरतो, मी वापरतो. I was इंग्रजीमध्ये एक फ्रेज वापरतो, मी वापरतो. I was pleasantly surprised. माझी अपेक्षा नव्हती. I was pleasantly surprised. माझी अपेक्षा नव्हती. आणि मला पहिला अर्थ तर मला अवाक करूनच गेला, कारण की मुलं तुमची हा लेखक हो त्याने कसं सुचलं आणि इतक्या बुलंदपणे त्या सगळ्यांनी एकत्र येऊन हे कसं होतं. दुसऱ्या अंकात मला वाटलं, मी मुलींना असं सांगितलं की कथानक सुरू आणि त्यात मला असं वाटलं की पहिल्या अंकाचा जो इम्पॅक्ट मला आला तो कथानकातून फारसा आला नाही. याचं कारण असं असेल, आय वॉज यूज टू देअर फॅसिनेटिंग वे ऑफ कॉम्युनिकेशन. म्हणजे त्या मला मुलीच्या बाबतीत त्यांचं बोलणं ऐकून मी सतत असं विचारलं, कुठच्या मुली यांना ही बोली भाषा कळली कशी. म्हणजे एकदा सगळ्यांना म्हटलं तुझ्याला शिकवलं असतं. मी इतकी वर्ष प्रयत्न करून सुद्धा मला की जी गावातली भाषा आहे ती शहरी मुलींच्या नाही कळते. आय पर्सनली फील इट वॉज समथिंग टू फील व्हेरी प्राऊड. आणि माय बेस्ट विशेस टू देम अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. नवीन पिढीच्या मंडळींनी केलेलं ते आणखी कौतुक असतं. कुठच्या आहेत, कुठच्या वयाचे आणि एवढी मॅच्युरिटी त्या सगळ्या रिलेशनशिप्समध्ये आणणं हे मला फार बरं वाटतं. विचारलाईंच्या तोंडातून हे सगळं येणं आणि प्राजक्त त्याच्यासारखं भाग घेणं, तुम्ही असं म्हणता. एंटायर टीम ऑफ संगीत विभाग. आणि ह्याच नोटवर मी तिथं थोडं थांबतोय आणि मी विलास सरांना विनंती करतोय की त्यांनी एक गोष्ट आपल्या सर्वांना पुढे अनुभवण्याची म्हणायला काही हरकत नाही. जरी ते त्यांचं आता फार काही मोठं बॅकग्राऊंड नसेल, ते BSc ॲग्री आहे. तुमच्या सर्वांना विसरून गेले लोकांसाठी पाहत असते. BSc ॲग्री मला भरपूर काही करू शकतो. मी विसरलो नाही सर, मी मुलाखतीच्या दरम्यान त्याला थोडा जास्त खुलवणार होतो. कारण BSc करून त्यांना परत ऑस्ट्रेलिया जाऊन शिकायला आत्ताच आम्ही चर्चा करताना तसे झालं. आपण आता मुख्य कार्यक्रमाकडे वळू. मी विलास सरांना विनंती करतो की त्यांनी प्राजक्तचा सह्याद्री परिवारातर्फे सत्कार करावा. मी प्रकट मुलाखतीला त्यांचे मुख्य प्रकट मुलाखतीचा कार्यक्रमामध्ये सुरू होते.
पुन्हा एकदा मनापासून स्वागत. एका विनंतीवर आपण आलात आणि आमच्या परिवाराचा भाग झाला. आता आपण बऱ्यापैकी एक व्यक्ती म्हणून राजेची ओळख करून घेतली. मुळात हा नाशिकचा मुलगा आज मुंबई, पुणे आणि भारतीय रंगभूमी गाजवतोय. तर मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की बालपणापासून ते साहित्य अकादमी काय, कसं आणि कुठे? सगळ्यांना नमस्कार आणि बाबासाहेब तुम्ही बोलवलं याबद्दल धन्यवाद. तुमचा प्रश्न बालपण ते साहित्य अकादमी कसं, तर साहित्य अकादमी साहित्य ह्याबद्दल बोलताना आणि आता अचानक जेव्हा तुम्ही प्रश्न विचारल्यावर सगळ्यात आधी उत्तर म्हणून मला आमच्या जुन्या घराच्या माझ्या कप्प्यात असलेले चांदोबा ठक्कर सगळी पुस्तकं मला अचानक दिसली. माझे वडील जेव्हा जेव्हा कुठे परदेशी जायचे तेव्हा किंवा एरवी कामानिमित्त जेव्हा कुठे बाहेर असायचे तेव्हा येताना पूर्वी किशोरवयीन मुलांसाठीची जी मासिकं होती चांदोबा, ठकठक आणि चंपक ते नेहमी आणायचे आणि ते मला नेहमी ती उत्सुकता असायची. मी आणि माझा मोठा भाऊ मला चांगलं आठवलं की त्याला चंपक आवडायचं आणि मला ठकठक आवडायचं. आम्ही असं ते पहिले कोणी कुठलं वाचायचं असं आमचं ठरलेलं असायचं. पण कुठेतरी मला वाटतं की हा बालपण आणि हा जेव्हा तुम्ही मला हा सेतू जेव्हा तुम्ही बांधायला लावताय तेव्हा मला वाटतं की लहानपणीच्या वाचनामध्ये ते सगळं आहे आणि त्या वाचनामुळे जशी जशी पुढे माझी गोडी वाढत गेली आणि वाचनामुळे ते खूप व्यक्तिपरत्वे आहे. तुम्ही व्यक्ती कशा असाल तसं ते तुमच्यावर परिणाम करतं. ह्या निमित्ताने मला हेही खूप आनंद मला वाटतो आहे की अशी एखादी फूड प्रोसेसिंग किंवा एक ॲग्रीबेस्ड कंपनी आहे आणि त्यांच्या कंपनीमध्ये एक लायब्ररी आहे आणि असं वाचन संस्कृती नावाचा एक कार्यक्रम घेतला जातो. मला हेही फार अचंबित करणारा आणि आनंद देणारा आहे. कमिंग बॅक टू हे की व्यक्तिपरत्वे आहे त्यामुळे मी वाचत असताना माझ्या बाबतीत दोन गोष्टी घडत गेल्या. पहिली गोष्ट म्हणजे मला ते सगळं दिसत जायचं. जे जे मी वाचतो आहे त्या घटना मला त्यांचे चेहरे दिसत जायचे ज्याच्यातून कदाचित माझ्यामधला दिग्दर्शन विकसित होत गेलं. आणि आता रिसेंटलीच मला वाटतं 3 महिन्यापूर्वी साहित्य अकादमीचा एक ऑनलाईन परिसंवाद झाला होता ज्याच्यामध्ये भारतातल्या 24 भाषांमधल्या युवा लेखकांना त्यांनी पाचारण केलं होतं आणि तुमचा पहिला लेखकीय अनुभव या विषयावर सगळ्यांना बोलायचं होतं. मराठीतून मला बोलण्याची संधी मिळाली होती, मराठी साहित्यिक. तर मी तेव्हाही परत विचार केला आणि परत माझ्या त्या कप्प्यापाशी गेलो जिथे सगळी पुस्तकं ठेवली होती आणि लेखन म्हणजे अगदी लेखन असं न म्हणता निबंध वगैरे आपण लिहितच असतो पण पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मनातलं कधी उतरवलं त्याला आपण असं म्हणू शकतो की हे माझं लेखन आहे. बाकी एरवी जे परीक्षेसाठी जे लिहितो वगैरे त्यापेक्षा हे मला असं वाटलं की आणि मग मला एका प्रसंगापाशी मी गेलो की तुम्हाला मोठ्यापणी कोण व्हायचं आहे असा साधारण एक ठोकळेबाज प्रश्न होता. आणि त्यावेळेस मी नेहमीसारखे मला वडिलांसारखं अमुक व्हायचं असं मी काहीतरी सुरू केलं. पण नुकतंच मी एक मला वाटतं आठवडाभर पूर्वी वडिलांसोबत 2 दिवस मी सोबत होतो आणि तुमच्या
तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणजे जैन इरिगेशन कंपनी सगळ्यांना माहितीच असेल तर इथे नाशिक आणि इतर जे काही 5-6 मोठे रिजन्स आहेत त्याचे आम्ही वडिलांपासून 50 वर्षापासून त्याचे अधिकृत आम्ही विक्रेते आहोत. तर मी तेव्हा लहान होतो आणि मी वडिलांसोबत जाऊन बसलो होतो आणि माझ्या तोपर्यंतच्या आयुष्यात इतका बोर दिवस मला कुठलाच नव्हता. त्यांनी जेवणाची पण सुट्टी घेतली नव्हती आणि वडील बरोबर होते पण बोर होता का? नाही, वडील तर होतेच बरोबर, पण म्हणजे काय चालू आहे हे सगळं कळतही होतं, पण तेच चालू आहे. कंटाळा पण आला आहे, लहान पण होतो अर्थात, आणि त्यावेळेस मोबाईल पण नव्हते, असं सगळंच. आणि ना जेवायची सुट्टी घेतली वडिलांनी, अजूनही ते घेत नाही जेवायची सुट्टी. असं सगळं असताना मग पण तोपर्यंत मी 4 ओळी लिहून ठेवल्या होत्या. मला वडिलांसारखं हे करायचं. म्हटलं तो कसं काय, आता खाडाखोड तर करता येणार नाही. निबंधाचे 5 मार्क जाऊ दे, खाडाखोडीचे 2 मार्क करत होते, तसं नको. मग मी पुढे लिहिलं की तसं जरी ठीक असलं तरी मला माझ्या आजोबांसारखं पण कधी कधी राहावंसं वाटतं. मग उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जे मी गावी जायचो, संगमनेर अकोल्याजवळ कोथरूड नावाचं माझ्या वडिलांचं आजोबांचं गाव आहे. तिथे आम्ही शेतीमध्ये वगैरे ते आजोबा करायचे, तर तिथे आम्ही लहान होतो, तिथं सगळं फिरायचो वगैरे. पण कसं लहान मुलांचं मन कसं असतं आणि मी त्या संबंधी सगळी वर्णन लिहू लागलो. लहान मुलांचं मन कसं असतं आणि तुम्ही तुमच्या भवतालाचा कसा तुमच्यावर परिणाम होतो. आणि मला अचानक दरम्यानच्या काळात वाचनात आलेल्या काही शेतकऱ्यांच्या वेगवेगळी घटना मला उगाचच त्यावेळेस मला आठवलं. म्हटलं की आजोबांचंही ठीक आहे, पण कधी कधी मला असंही वाटतं. आणि मी नवीन पॅरेग्राफ सुरू केला आणि म्हटलं हे नको, पुन्हा खाडाखोड नको. आणि मग आम्हाला जेव्हा बाहेर फिरायला जायचं असायचं तर आम्ही आईवडिलांच्या मागे लागायचो, मग बाहेर फिरायला जायचो. पण बाहेर फिरायला जाण्यामध्ये पर्यटन हा मुद्दा कमी असायचा, बाहेर काहीतरी खायला जावं चमचमीत हा मुद्दा अधिक असायचा. मग म्हटलं की मग आई जसं स्वयंपाक करते 24 तास आपण शेफ व्हावं. आणि मग मी पुढचे पॅराग्राफ लिहिलं की मला शेफ पण कधी कधी व्हावं असं वाटतं आणि वगैरे वगैरे. आणि मग परत मग ते पण असतं ना की तुमच्या घरी जेव्हा सुट्टी असते तेव्हा रविवार सगळ्यांना हवा असतो, फक्त आईला नको असतो. आणि ती सुट्टी आईसाठी कधीच नसते, पण म्हटलं नको हेही नको. सो ही अनेक जे प्रसंग आहे त्याच्यामध्ये शेतीचं काहीतरी आलंय, आई किंवा स्त्रीबद्दलची जी काही जाणीव त्यावेळेसच काहीतरी मला आली असावी, किंवा ते काय होतं. हे आज मी 35 जे काही वर्षानंतर मी त्याचं जेव्हा अवलोकन करतो तेव्हा मला जाणवतं, तेव्हा इतका विचार त्यामध्ये नसावा नव्हताच. आणि मग असं सगळं करून मी काहीतरी खाडाखोड न करता असं करत करत मी तो कसा निबंध मी वेगवेगळे व्यवसाय करत तो मी आय एम शुअर मी राजकारणी वगैरे काही लिहिलं नसेल, असं करत मी तो संपवला. आणि मला असं वाटतं की मला पहिला लेखनाचा अनुभव कदाचित तो असावा. आणि याचं सगळं श्रेय मला असं वाटतं की माझ्या वडिलांना आणि त्यांनी आलेल्या तेव्हाच्या पुस्तकांना आहे. आणि जर 2 बिंदू साधायचे झाले, लहानपण आणि साहित्य अकादमी, त्याच्यामध्ये मला वाटतं एक निश्चित पहिला गडद असा बिंदू जो आहे तो हा आहे. ग्रेट. आणि माझ्या दुसऱ्या प्रश्नाकडे मी जाणारच होतो की सृजनाची जाणीव पहिल्यांदा केव्हा झाली, तर तुम्ही त्याच्यावेळी बऱ्यापैकी घेतलेलं आहे. मी ज्यावेळी तुमच्याशी बोललो, मी स्पेसिफिकली विचारचा ज्यावेळी कार्यक्रम बघितला होता, रुक्मिणी राधा आणि तुळशी, आपण ती कविता नक्की घेऊया. जर आत्ता घेतली तर मी पुढचा प्रश्न त्याच्या अनुषंगाने नक्की. ही प्रोजेक्टची फार गाजलेली कविता.
साहेबांनी जेव्हा सांगितलं असं कार्यक्रम आहे आणि आपण मुलाखत करूया आणि काही कविता घेतल्या तर बऱ्या होतील आणि त्यांनी स्पेसिफिकली मला सांगितलं आहे की मला या 3 कविता मला हव्याच आहे. तर मी काही कदाचित वेगळ्या मी विचार केल्या असत्या पण एक बरं झालं तुम्हीच मला दिशा वेगळ्या तर त्यापैकी नाही नाही अगदीच चालणार सगळं. कविता सांगण्यापूर्वी कविता म्हणण्यापूर्वी एक कल्पना करा की एक जुना चौसोपी वाडा आहे. त्या वाडा म्हणजे मध्यभागी तुळस असते, लाकडी खांब असतात, दगडी पायऱ्या असतात, कौलारू घर असतं, कौलं असतात घर, असं एक पारंपरिक एक घर आहे, वाडा आहे. त्याच्या ओट्यावर 3 बायका बसलेल्या आहेत. त्यातली एक राधा आहे, एक रुक्मिणी आहे आणि एक मीरा आहे. या 3घी जणी एकमेकींसोबत गप्पा मारतायत आणि साहजिकपणे जो विषय आहे तो आहे कृष्ण. आणि 3घी जणी एकमेकींना कृष्णाबद्दलच्या त्यांच्या खाजगी भेटीबद्दल विचारत आहेत आणि असं करताना 2 जणी तिसरीला चिडवते आहेत आणि त्या खेळ खेळत आहेत. दुपारचा वेळ आणि पाणी भरण्याचा जो खेळ असतो, आपण पाणी भरतो, तो पाणी भरण्याचा खेळ आहे. भरपाणी ग भरपाणी ग भरभर भरग पाणी, भरपाणी ग भरपाणी तू भरभर भरग पाणी, सांग आम्हाला तुझ्या सख्याची मोर पिसाची गाणी, भरपाणी ग भरपाणी तू भरभर भरग पाणी. आर्जव आमचे हवेत विरले अन गारहाणे झाले, आर्जव आमचे हवेत विरले अन गारहाणे झाले, तुझी रुक्मिणी तुझी कविता सुरेख गाणे झाले. त्या दर्याला शांत पाहुणी जो आहे धसमुसळा, त्या दर्याला शांत पाहुणी जो आहे धसमुसळा, मिटतेच कशी तू सांग रुक्मिणी रोज रात्रीला डोळा, तो बोलत असता बघते की तू होऊन जाते कान, तो बोलत असता बघते की तू होऊन जाते कान, ही गंमत तू सांग ना सखे तुला सावळी आण, हुक्की येतात तो म्हणतो का ग तुला सावळी गाणी, भरपाणी ग भरपाणी तू भरभर भरग. गमिरे तू कृष्ण जपाचा केला दिव्य उरूस, गमिरे तू कृष्ण जपाचा केला दिव्य उरूस, युगे निराळी तरी भिजवतो तुला निळा पाऊस. ज्या देहाच्या कणाकणातून सृष्टी जन्म आली, ज्या देहाच्या कणाकणातून सृष्टी जन्म आली, त्या देहातू अशी विलगली स्वतः देह तो झाली. उपासकांच्या ढिगाढिगाने उभा गगन मनोरा, उपासकांच्या ढिगाढिगाने उभा गगन मनोरा, त्या शिखरावरतून झोपून देई नाव तैसे मीरा, तो एकांती गुणगुणतो ना ग तू रचलेली गाणी, भरपाणी भरपाणी तू बरोबर. खूप गवस्ता सापडेल ही बिना पिसांचा माधो, खूप गवस्ता सापडेल ही बिना पिसांचा माधो, मंत्र मुरारी बिन राधीचा कधी ऐकला का. युगांपासून वाढत आहे कृष्ण खुळ्यांची यादी, युगांपासून वाढत आहे कृष्ण खुळ्यांची यादी, पण यादी मध्ये टिकले जाते राधा आणि इत्यादी. संबंध आहे विभागलेला कान्हा अर्धा अर्धा, संबंध आहे विभागलेला कान्हा अर्धा अर्धा, निम्म्यावर दुनियेचा दावा निम्म्याची मालक राधा. तो राधा जेव्हा झालेला तू केली का मनमानी, भरपाणी बरोबर. मग वाऱ्याने ऊस बदलता तुळस जराशी हरली, मग वाऱ्याने ऊस बदलता तुळस जराशी हरली, हिरवी किणकिण जरा सावरत हलके तीही बदली. मग आता तुळस या तिघींना म्हणते आहे की मी कान्ह्याचे झाले देऊळ आणि कळसाची झाले, मी कान्ह्याचे झाले देऊळ आणि कळसाची झाले,
मी राधेगत सवय होऊनी मोर पिसाची झाले. सावली सावळी बनले आणि मी त्याची चाहूल झाले. मी रुक्मा होऊन श्यामा पाठी पाऊल पाऊल झाले. माती ते मंजिरी जाहले अवघी मी एक तार. माती ते मंजिरी जाहले अवघी मी एक तार. वृंदावन केला मीरा होऊन कृष्णाचा दरबार. म्हणजे जे तिन्ही तुम्ही स्वतंत्र जगलेले आहात ते मी एकटी जगलेली आहे. पण दरवर्षाला बोहला सजवून माझी लगीन घाई. दरवर्षाला बोहला सजवून माझे लगीन घाई. त्या माधवच्या उंबऱ्याचे पण मी माप रांगले नाही. आभाळ माझ्या मर्जीला, आभाळ माझ्या मर्जीला, पण पाऊस देतो हुलकावणी. भर पाणी भर पाणी भरपूर भरपूर पाणी भर पाणी. लहानपणीचे दृश्य येतात, तुळशीचं लग्न येतं, ती हिरवी किंकिणी. मला अजून तो क्षण आठवते की त्याच्यावरून मी तुला विचारलं होतं की घरात वारकरी संप्रदाय आहे का. आणि बऱ्याच तुमच्या म्हणजे देवबाबळी असेल किंवा त्यानंतरच्या पंढरपूरच्या वेशीवर आपण घेणार आहे किंवा आता बाया रडू नका असेल, कृष्ण सोडू नका असेल, विठ्ठल रुक्मिणी हे कुठून तरी प्रोजेक्टमध्ये झळकतात किंवा प्रोजेक्ट त्यांच्यात व्यक्त होतो. हे नेमकं काय आहे? जसं तुम्ही म्हणालात, मला आमचा पूर्वापार परंपरेपासूनच वारकरी संप्रदाय, वारकरी घराणंच आमचं आहे. त्यामुळे काही समजण्या उमजण्याच्या वयामध्येच माझे आजोबा जे नेहमी वारी करायचे ते त्यांच्या गुरुसोबत नेहमी आमच्या घरी यायचे आणि पहाटे पहाटे हरिपाठ ते म्हणायचे किंवा भगवद्गीता म्हणायचे. त्या काळी आमचं घर छोटं होतं. आम्ही म्हणजे हॉलमध्येच आम्ही तिघं भावंड आणि आई आजोबा आम्ही सगळे ते तिथेच असतो. तर हे पहाटे पहाटे उठायचं, 3 वाजता 4 वाजता उठून त्यांचा हरिपाठ सुरू व्हायचा. आणि मला तर हलकेशा चिपळांचा आवाज आणि हे एवढ्या रात्री उठून, पण मी कधी उठायचो नाही. मला आवाज जरी आला तरी मी माझ्या पांघरुणाच्या आडून ते सगळं बघायचो. उठायचो नाही म्हणजे उठलं तर मी घेतलं हरिपाठून तर काय घ्यायचं म्हणून मी सगळं लपून बघायचो आणि मी ते सगळं बघत असायचो. तर एवढ्या पहाटे हे काय करत आहे, कोणाची पितळी मूर्ती आहे, हा पहाटेचा कोणता कुठला धूप आणि अगरबत्तीचा काय सुवास आहे, हे काय म्हणत आहे. यांचं वय 70च्या वर आहे, त्यांचं वय 80च्या वर आहे. कशासाठी हे सगळं चाललं आहे? कोण विठ्ठल आहे? राम असा असा जन्माला आला, असा असा त्याचा वनवास झाला, असा असा नदीमध्ये बुडा. कृष्ण असा असा जन्माला आला, कंसाचं असं असं झालं, अशी अशी छाती हे झाली, तसं तसं महाभारत झालं आणि गेलं. पांडुरंगाची अशी काय गोष्ट जी मला कधीही सापडली नाही. आजही तुम्ही मला पांडुरंगाची गोष्ट विचारली तुम्हाला आजही सांगता येणार नाही. आणि व्हेरी शुअर की तुमच्यामध्ये कोणालाही ती सांगता येणार नाही. कारण एक फेमस हे आहे की काही काही सत्य असे असतात की त्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट ट्रूथ नसतं, त्याच्यामध्ये तुमचे सत्याचे व्हर्जन्स असतात. विठ्ठल हे आपल्या संस्कृतीचं तसं व्हर्जन आहे. आपल्याला आपलं एक व्हर्जन माहिती आहे आणि हे कशामुळे आहे, हे आपल्या संस्कृतीमुळे आहे, आपलं लोकसाहित्य आहे, आपली वारकरी परंपरा आहे, याच्यातून आहे. सगळं सुरू तिथून झालं. मला नेहमी मध्यंतरी एक बीज विशेषांक होतं, त्यात मला याचं बीज विचारलं होतं. तेव्हा मी सांगितलं होतं की पांघरुणा आडून त्या अगरबत्तीचा जो अग्निटिंब होता ते कदाचित या सगळ्याचं माझं बीज आहे. आता रिसेंटली मला अजून एक त्याच्याही मागचं बीज मला
मागे आईने असं सांगितलं की माझ्या ह्या आजोबांचे वडील म्हणजे पणजोबा हे जेव्हा पंढरपूरला एकदा गेले होते तिथं ते विशुद्ध अवस्थेत त्यांचं वय झालं होतं आणि नेहमी पायीवारी करणारे ते त्यांची खूप इच्छा होती की आपलं मरण पंढरपुरात यावं आणि ते पंढरपूरला ते विशुद्ध झाले. तिथून त्यांना गावी आणलं गेलं कोथरूडला आणि तिथून कोथरूडला आणेपर्यंत आणि कोथरूडला शेवटचे त्यांनी डोळे उघडून परत कायमचं म्हणतेपर्यंत भाग गेला शीळ गेला अवघा झाला आनंद. हा जो तुकोबांचा अभंग आहे तो सतत तो पुटपुटत होते. हे त्याच्याही मागचं म्हणजे तुकारामाचं रिलेशन मला अजून तिथे मागे कुठं सापडलं हेही एक मला नव्याने कळालं आणि त्यालाही कसं माहिती नाही पण मी रिलेशन. तर मला वाटतं हे सगळं वारकरी जे सगळं आहे हे नंबर एक माझ्या आजोबा माझे आजोबा यांची जी परंपरा चालत आलेली आहे त्या परंपरेत आहे. दुसरं म्हणजे माझ्या कदाचित माझ्या चौकस व्यक्तीमध्ये आहे की हे काय हा कोण आहे याचं काय गुण आहे याचं काय गुपित आहे ह्या गोष्टीत कदाचित याचं उत्तर सापडण्याची शक्यता आहे. नक्कीच. पण हे सगळं करताना मला एक पुन्हा जाणवतं की जी भक्ती ज्या प्रकारे आपण नॉर्मली करतो अर्जवत ती अर्जवत तुझ्या पांडुरंगाच्या ह्याच्यामध्ये दिसत नाही. उलट तू पांडुरंगाला जाब विचारतोस. एकदा नाही 2-3दा मी ते बघितलेलं आहे. म्हणजे देवाला सुद्धा जाब विचारणं ही बंडखोरी वृत्ती ही मग कुठून आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या वयात म्हणजे जे खरोखर आपल्या इथे जरी असली परंपरा तरी आपण बऱ्यापैकी आता रिव्होल्युशन असल्यामुळे आपण ते पाळत नाही. हा कनेक्ट तर करू शकतो पण मग एवढं धाडस कुठून आलं की तुम्ही अगदी म्हणजे पांडुरंगाला सुद्धा जाब विचारायची धमक आली. एक कविता आहे की मी माझी पांडुरंगाशी ओळख नाही आहे पण माझी तुकोबाशी खूप घट्ट ओळख आहे आणि तुकोबा पांडुरंगाला ओळखतो. तर मला असं वाटतं की हे जे जाब विचारणं ही जी बंडखोरी आहे ही ती सगळी तुकोबांमुळे आहे. मी काहीही बोलू शकतो कारण की त्याचा आधार तुकोबा आहे असं मला वाटतं. आणि मुळातच मी जितका तुकोबा वाचला जितका मी तुकोबांबद्दल वाचलं तुकोबांच्या तत्वज्ञानाबद्दल जितकं मी वाचू लागलो तितका मी नास्तिक होत गेलो. नास्तिक अशा अर्थाने की किंवा दुसऱ्या अर्थाने आपण असं म्हणू की मी डोळस अधिक होत गेलो. आहे ऐसा देव वद बाबा वाणी नाही ऐसे मनी ओळखा हे जे तुकोबा म्हणतात. म्हणजे तुम्ही माना जे काय आहे ते माना त्याच्यावर तुम्ही सगळं विसंबून टाकू नये. नंबर 1. नंबर 2 आपण कधी भक्त होऊ नये कोणाचीच. काय होतं जेव्हा मोठा माणूस समोर असतो त्याला आपण कोणीतरी मोठा म्हणतो आणि जेव्हा आपण त्याचे भक्त होऊन जेव्हा त्याच्या पायी लीन होतो आपण जेव्हा त्याच्या पायी वागतो तेव्हा त्याला जे सांगायचं आहे त्याचं जे तत्वज्ञान त्याला सांगायचं आहे आपण वाकल्यावर ते सगळं आपल्या डोक्यावर निघून जातं. म्हणून ज्याचं आपल्याला ऐकायचं आहे ज्याचे तत्वज्ञान आपल्याला हवं आहे त्याच्याशी नेहमी जे वारकरी परंपरा सांगते उराउरी भेट घ्यावी. मग ते एका ह्या कानात जातं आणि एका ह्या कानात जातं. हे हृदयाचे ते वाकल्यावर काय होतं सगळं वरून निघून जातं. त्यामुळे मुळातच चिकित्सा जी आहे ती होणं गरजेचं आहे. आणि जिथं चिकित्सा थांबते आणि नुसतेच हे चालू होतं नुसतेच कौतुक चालू होतात आणि तुमचं सगळंच
तुम्ही जे लिहाल ते चांगलंच असतं असं जेव्हा कोणी मला म्हणतं तेव्हा मला ते खूप ऑफेन्सिव्ह वाटतं आणि मला असं वाटतं की आता काहीतरी आपण बदल करायची, कारण मग ते सगळं अंधपणा चालू होतो. तर मला वाटतं की हे प्रश्न विचारल्याने दोनच गोष्टी होऊ शकतात. एक तर आपण अजून खोलात जाऊ, त्याच्या अजून सत्याच्या जवळ जाऊ, किंवा आपला जो काही भ्रम असेल तो तरी तुटून एक आपली तरी वेगळ्या सत्याशी ओळख होईल. जे जे आपण मानत होतो तो संभ्रम तुटेल किंवा आपण वेगळ्या एका सत्याच्या जवळ जाऊ. त्यामुळे ते जास्त मला वाटतं की त्याच्यात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विठ्ठल असा देव आहे. रामाकडे कोदंड आहे, धनुष्य आहे, बाण आहे. कृष्णाकडे सुदर्शन चक्र आहे. दुर्गाबाईकडे, दुर्गा मातेकडे तो वाघच आहे, खालीच आहे, त्रिशूळ पण आहे. आपला पांडुरंगाकडे काही नाही. तो फक्त वाट पाहतोय तुमची मला भेट घेण्यासाठी. हे त्याच्याकडे काहीही नसणं आणि तो ॲज अ होस्ट म्हणून उभं राहिलेला आहे माझ्यासाठी. निरलंकार, निशस्त्र, त्याची भीती नाही वाटत कुठल्याही सामान्य माणसाला. हे कदाचित आता मी खूप चिकित्सक बोलत असतो आणि मला असं वाटतं की प्रश्न विचारण्याचं धाडस त्याच्याकडे मारुतीसारखी गदा नाही, त्याच्याकडे धनुष्य नाही, हे कदाचित नक्की मारणार नाही. हा फार सुंदर आहे. ह्या प्रश्नाशीच मग आता हीच पार्श्वभूमी घेऊन आपण पंढरपूरच्या विषयावर जाऊया. आता अर्थात 2 वर्षाची सगळी परिस्थिती आपल्याला माहिती आहे काय होती. आणि असंच मला एका चॅनलनी काही कविता आषाढी आली होती आणि काही तुम्ही काही आहे का तुमच्याकडे असं विचारलं. आणि माझा स्वभाव आहे की जुनं वेळ येण्याऐवजी काहीतरी निमित्ताने काहीतरी होतं. तर मग ह्या बंद असलेल्या काळामध्ये जेव्हा सगळंच बंद होतं, सगळीकडेच लॉकडाऊन होता, सगळीकडेच कुठली 10-144 वगैरे धारा होती, सगळं होत होतं, कर्फ्यू होता, पंढरपुरातही कर्फ्यू होता, जायलाच परवानगी नव्हती. अशा वेळेस माझ्यासारख्या माझ्यासारख्या कोणतरी एक वारकरी वेशीवर गेलेला आहे आणि तो वेशीवरूनच पांडुरंगाला म्हणतोय की तुला शेवटचं विचारतोय, सांग तुला बोलायचंय की नाही. तुला शेवटचं विचारतोय, सांग तुला बोलायचंय की नाही. दिवे घाटात विराट रूप कुणाला सांग फसवतोय तू. आता नुकतीच एक मोठी मूर्ती दिवे घाटात बसवतो. दिवे घाटात विराट रूप कुणाला सांग फसवतोय तू. ऐन महामारीत दारं बंद करून कुणाला ठकवतोय तू. नागड्याला जन्माला आलो नंतर भोग बीग तू दिलाय. नागड्याला जन्माला आलो नंतर भोग बीग तू दिलाय. बरं बिरं डॉक्टरांनी केलंय, मुळात रोग बीग तू दिलाय. चोखा म्हणला सुख जपता सुफळ हाच जन्म आहे. ज्ञाना म्हणला सूक्ष्म हून पण तूच एक सूक्ष्म आहे. मग आता हा जगातला सूक्ष्म गोंधळी कोण आहे आम्हाला काय माहिती नाही. तुला शेवटचं विचारतोय, सांग तुला बोलायचंय की नाही. तेच आम्ही त्याच आषाढात तेच मागतो, तुला कळत नाही. तेच आम्ही त्याच आषाढात तेच मागतो, तुला कळत नाही. एकतर चुका स्वतः करायच्या वर राग आमच्यावर. कारण काय, तुझीच चूक नजर दिली तुला दृष्टी देता आली नाही. तुझीच चूक नजर दिली तुला दृष्टी देता आली नाही. तुझीच चूक भक्ती दिली तुला अक्कल देता आली नाही. अंतर ठेवा म्हटल्यानंतर आम्ही जवळ येणार, किती ठेवायचं. अंतर ठेवल्यानंतर आम्ही मूर्ख जवळ येणार, किती ठेवायचं. घरात राहा म्हटल्यानंतर बोंबलत हिंडणार, कसं कळायचं. कर्फ्यू, बंदी, वणवण, भूक तुला बाजू समजून घ्यायची की नाही. तुला शेवटचं विचारतोय, सांग तुला बोलायचं की नाही. एक मिनिट. रखुमाईला मध्ये घ्यायचं काम नाही. एक मिनिट. रखुमाईला मध्ये घ्यायचं काम नाही. तिच्या रुसव्याची सवय आहे आम्हाला, ताण नाही. ती चिडली तरी लोकांची कामं चाकऱ्या तशाच असतात. ती चिडली तरी टोपलीत 2 भाकऱ्या मुळात असतात. तुझा म्हणजे तालेवार, साधा सुद्धा कामच नाही. प्रसन्न झाला तर विरक्ती आणि चिडला तर साथीच्या रोगाशिवाय बातच नाही. नाहीतर काय. मला सांग, 13 दिवस धरण्याशिवाय तू
तू बुडलेल्या वया काही काढल्या नाही. मुख्यमंत्र्याच्या साकड्याशिवाय तू काही पाऊस पाडला नाही. तरी आम्ही म्हणतो जाऊ द्या टिक्का, तरी आम्ही म्हणतो जाऊ द्या टिळा बुक्का, सास धूप, बापासाठी चंदनमुठी. बरं पाऊस आला, पीक येतं, आता सरकार म्हणतंय खासगी मोठी. सोड तीच घराणी तीच साकडी. आमच्याकडे काय नवीन नाही. तू दार उघड, तुला शेवटचं विचारतोय सांग, तुला बोलायचं की नाही. दार उघड, साकडं नाही, पाऊस अवकाशन नंतर पाहू. दार उघड, हिशोब द्यायचा आहे, दर्शन बिर्शन नंतर पाहू. वेळ पैसा गेला येईल, स्वप्न गेली हिशोब घे. वेळ पैसा गेला येईल, स्वप्न गेले हिशोब घे. आजोबा आजी, पिणारा बाळ, जवळचा काका, हिशोब घे. भक्त कुरवाळत चांगलीच खोड मोडली यार. भक्त कुरवाळत चांगलीच खोड मोडली यार. आम्ही सोडली, चूक झाली, तू कसं काय माया सोडली यार. मान मर्यादा सगळं ठीक, दार उघड तोडेन सांगतोय. मान मर्यादा सगळं ठीक, दार उघड तोडेन सांगतोय. संचारबंदी फाडून फेक, दुसरा देव मांडेन सांगतोय. नाही उडायचं चल वीट दे. नाही उडायचं चल वीट दे, तिच्यावर आमचा हक्क आहे. विटा जमवत बंगले बांधशील, वाट पाहणं निमित्त आहे. माझी वीट, माझं म्हणणं, तुला लक्ष द्यायचंय की नाही. तुला शेवटचं विचारतोय सांग, तुला बोलायचं की नाही. तोडायचंय तर भांडून तोड, आमच्यासाठी आई आहे. तोडायचंय तर भांडून तोड, आमच्यासाठी आई आहे. ती भिने काठी ताटकळली बघ, बोल लवकर चल घाई आहे. चोख्या कानी तुक्या जनी सगळ्यांचं भलं तिनं केलंय. चोख्या कानी तुक्या जनी सगळ्यांचं भलं तिनं केलंय. तुझी भक्ती केली, फरफट झाली, त्यांना तुझ्या परोक्ष तिनं दिलंय. नाहीतर वीज, गरुड, तरटी, झाड, तू काटा कसा काढतो भक्तांचा मला माहिती नाही. दार उघड, तुला शेवटचं विचारतोय सांग, तुला बोलायचं आहे की नाही. मग कोणीतरी विचारलं, इतका रागा तरी काय अडलंय त्यात. इतका रागा तरी काय अडलाय त्यात. गुरमी आलीये, उलटे बोल, गाभारी काय दडला यात. मी म्हणलो, अहो शिवाशाप दिल्यावर तू स्वतःहून जवळ घेतो म्हणे. शिवाशाप दिल्यावर तू स्वतःहून जवळ घेतो म्हणे. राठ पाय, आठ्या कपाळ सगळं दाबून देतो म्हणे. माझं घर, माझं शहर, सगळं जग फाटत चाललंय. आत्ता तू येत होतं, आत्ता सगळं आटत चाललंय. तो गृहीत धरतो, राग आलाय, मध्यात दरी खोदली पाहिजे. तो आपल्याला गृहीत धरतो, राग आलाय, मध्यात दरी खोदली पाहिजे. पण जिथे हरवते वस्तू, आपण पण त्याच जागी न शोधली पाहिजे. त्याची भजनं गायची, पण नेहमी त्या तालावर डोलायचं नाही. तू दार उघड, शेवटचं विचारतो, बोलायचं नाही. बंडखोरी, तेच धमकी देणं, वीट मारणं. पण त्याचवेळी त्या रुक्मिणीच्या बाबतीत मात्र थोडंसं हळवं म्हण. आणि हे हळवं मनच कुठेतरी दिसते ते. आणि म्हणूनच मला पुढच्या कवितेकडे तुला न्यायचं आहे. बायानो घुसणं सोडू नका. तर बराच आमचा एक सह्याद्रीचं वैशिष्ट्य सांगतो, 60% मेजॉरिटी आहे. त्यामुळं चांगली जाग मिळेल. नाही, रुक्मिणीच्या जे तुम्ही देवबावळीच्या निमित्ताने जे बघता, ते माझे नाटक सुरू झालं जे बघायला, पावली कोण, रखुमाई कोण असं विचारलं कोणाला, तर स्वाभाविकपणे उत्तर येतं की तुकारामाची बायको, विठ्ठलाची बायको. कुणाची तरी बायको असणं ही तुमची ओळख नसू शकते. हे माझं कदाचित या सगळ्या मागचं जो थॉट असेल तो कदाचित तिथून आला असेल. आणि म्हणून हे जे 60% आहे हे फार छान आहे. आणि मला वाटतं ज्या कारणासाठी मी कविता मुंबईने मला विचारलं होतं की सारेगमपचं आता जे पर्व चालू आहे, तिने विचारलं की आषाढी आहे आणि मला काहीतरी तुझ्याकडे असेल तर देईल. आता
तर ती मुळमणी म्हणणार होती म्हणून मी तिला साजेसं काहीतरी अर्थात परत तिने काही जुनं मागितलं पण मी म्हटलं निमित्ताने देऊ. आणि मी त्यावेळेस ती कविता मी लिहिली. आणि कदाचित मला असं वाटतं की ते निमित्त जितकं योग्य असेल त्यापेक्षा मला वाटतं कदाचित ती आजच्या दिवशी जास्त बनलेली कविता आहे, म्हणून की ती अशा माऊलींसमोर व्यक्त होण्यासाठीच अशा कविता लिहिल्या जात असतात. रखुमाईचं बायांना पत्र. बऱ्याचदा काय असतं बायकांच्या बाबतीत असं असतं की त्यांच्या मनासारखं जेव्हा त्यांचा पार्टनर, त्यांचा नवरा, त्यांचा बॉयफ्रेंड कुणीही जेव्हा करत असतो त्याच्या मागे पहिली भावना असते त्यांचं धाक त्या रुसल्याचं, आणि दुसरी भावना असते की धाक त्या रुसल्याचं, तिसरी भावना असते की धाक त्या रुसल्याचं. आणि हा चौथं म्हणजे प्रेम. तर आणि मग ते नेहमीची तक्रार असते वगैरे वगैरे. तर अशा वेळेस ते रुसू नको, रुसत जाऊ नको वगैरे. आता ज्या पद्धतीची आपली जी समाज व्यवस्था चालत आलेली आहे, भारतीयच नाही तर सगळी पाश्चात्य सुद्धा, ती खूप खूप पेट्रियार्कल आहे, खूप पुरुष प्रधान आहे आणि खूप त्याच्यामध्ये सगळंच तसं घडत आलेलं आहे. आणि त्या सगळ्याचे ते खूप एक फेमिनिझम हे खूप वेगळं राजकारण आहे आणि वगैरे. तर अशा वेळेस कोणी जेव्हा रुसणं सोड किंवा रुसत जाऊ नको असं जेव्हा कोणी म्हणतं तेव्हा रघुमाईंनी अशासाठी पत्र लिहिलं बायकांना. बायांनो रुसणं सोडू नका, बायांनो रुसणं सोडू नका, काट्याला छापा येतोच चिकटून असं गृहीत धरतात बायकांना. काट्याला आता घरी जाऊन कदाचित स्वयंपाक करायचा असं थांबलं काही फरक नाही आहे स्विगी झोमॅटो. बायांनो रुसणं सोडू नका, काट्याला छापा येतोच चिकटून असं गृहीत धरतात बायकांना, आणि दोन्ही बाजूने एकच छाप पडली तर नाणं खोटं आहे म्हणतं हे जग. तुम्ही कितीही चंद्रभागा व्हायचं ठरवा, ते तुमच्या काठावर एकतर बांधतील मंदिरं नाहीतर धरतील डबे. वारी वारी त्यांची आणि नदी गाळ आपला असं करू नका. नदीला नदी म्हणेपर्यंत, भीमेला भीमा म्हणेपर्यंत बायांनी रुसणं सोडू नका. भीमा नदी वाहत वाहत येते पंढरपूरला, जेव्हा ती एक चंद्रकार वळसा येते तेव्हा तिला चंद्रभागा मिळतात. माझी बायको, तिचं नाव सुप्रिया, लग्न झाल्यावर नाव काय ठेवायचं म्हटलं सुप्रियाच. भीमेला भीमच ठेवायचं, कशाला चंद्रभागा म्हणायचं. वारी वारी आपली आणि नदीगाळ, वारी वारी त्यांची आणि नदीगाळ आपला असं करू नका. नदीला नदी म्हणेपर्यंत, भीमेला भीमा म्हणेपर्यंत बायांनो रुसणं सोडू नका. बायांनो उभ्यानं पायाला रग येते आणि तिरक्याचा आधार असतो. बायांना उभ्यानं पायाला रग येते आणि तिरक्याचा आधार असतो. 42 वाटून घ्या एकमेकांची 84 करा, नाहीतर 80 तुमची आणि 4 त्यांची अशी करा वाटली. कारण झेंड्याचं तिरकं ओझं यांच्या खांद्यावर असलं तर एवढी तुळस तुमच्या डोईवर आहे हे विसरू नका. किंवा ही तुळस देईपर्यंत आणि तो झेंडा घेईपर्यंत बायांना रुसून सोडू नका. त्यांची चाहूल आधीच लागावी म्हणून जोडवी आहे का पायात तुमच्या. त्यांची चाहूल आधीच लागावी म्हणून जोडवी आहे का पायात तुमच्या. आणि त्यांनी कधीही यावं तरी तुम्ही असावं तयार म्हणून आहे का ते निरलंकार. चुकलं माकलं माफ करा, पण वाट चुकलं तर गाभार वेगळे जा. चर्चा तू रुसल्याची होते, चर्चा रघुमाई रुसल्याची होते, विठ्ठल चुकल्याची होत नसते. तरी पृथ्वी जोडवी नसती गोडवी गाऊ नका. पाय मोकळा होईपर्यंत, हट्टाला हक्क म्हणेपर्यंत बायांनी
कृष्ण सोडू नका. कृष्ण सोडू. हा प्रवास फार मोठा आहे आणि अजून बरंच काही बोलता येईल, बरंच काही करता येईल. आपल्याकडं वेळ कमी आहे त्यामुळे मी काही गोष्टींना थोडा फाटा देतो. पण मुलाखत संपवताना मला एकच प्रश्न विचारायचा आहे प्राजक्तला. पुढं काय आणि कुठलं माध्यम? माध्यम नाटक हे राहीलच आहेच. देवावळी आता परत लवकरच सुरू होईल. त्याचे सगळीकडे प्रयोग होतील. नाशिकमध्ये होईल. त्याच्या जाहिराती सगळीकडे दिसतील. तुम्ही नक्की या. पुढचं एक नाटक 2 नाटकं राहिलं येत्या वर्षात. एक संगीत नाटक आहे, एक नाटक आहे ते येईल. पुन्हा एकांकिका सीझन आलाय. असं असतं की तुम्ही आता एवढं सगळं मिळाल्यावर परत कोण एकांकिका देईल, पण मला सुचतात अजून एकांकिका. मला काही मुलांनी विचारलं आहे तर एक ती एकांकिका मी करायला देतो काही किंवा कोणी करेल. आणि 3 चित्रपट माझे लिहून रेडी आहे. गोदावरी नावाचा एक चित्रपट आपल्या नाशिकच्या सगळ्या ह्याच्यावर पार्श्वभूमीवर येतो आहे. तो आता जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये येईल. आणि अजून एक झी स्टुडिओजचा एक माझे प्रभू देशपांडेचा चित्रपट तो येईल. आणि अजून असे 2-3 चित्रपट आहेत. चित्रपट आणि नाटक असं माध्यम आहे. म्हणजे तुम्ही बोलवत राहिला तर कविता. नक्कीच. नाही, मी दरम्यानच्या काळात दिलीप शेंडे जे हृदयनाथ मंगेशकरांचे फार जवळचे मित्र आहेत, त्यांच्याशी प्राजक्तला त्यांच्याकडून फोन पण केला होता. माझा स्वतःचा एक वैयक्तिक ड्रीम प्रोजेक्ट आहे प्राजक्तबरोबर, की तुम्ही सगळ्यांनी ग्रेसांची आणि हृदयनाथांची जोडगोळी बघितली असेल, त्यांची गाणी ऐकली असतील. ती अद्भुत आहे. ग्रेसांची कविता आणि हृदयनाथांची चाल. माझी फार इच्छा आहे की ते सगळं जे आहे ते तू स्टेजवर करावंस, कारण ते खरं चॅलेंज असेल. आपण समारोपाकडे येतोय. पुन्हा एकदा प्राजक्त तू आलास, आमच्याशी मनसोक्त गप्पा मारलास, त्याच्यावर फार आभारी आहे. जाता जाता फक्त एकच, सह्याद्री कसं वाटलं? आता हा पुरस्कार जेव्हा मिळाला, तो राष्ट्रीय पुरस्कार आहे, तेव्हा खूप असे बडे बुजुर्ग असतात, तुम्ही त्यांचं ऐकतात, त्यांच्या पायात पडतात, त्यांच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही पुरस्कार मिळाला. माझे एक सर आहे, ते म्हणाले आता सत्कार घेत हिंडू नको, लिही. तर त्यांचं सगळं मान्य करत मला पुण्याहून फोन आला की मी सांगायचो मी मुंबईत आहे. मला मुंबईतून फोन आला की मी सांगायचो मी नाशिक. नाशिकवरून सत्काराचा फोन आला की मी सांगायचो पुणे. सह्याद्रीचा जेव्हा फोन आला तेव्हा म्हटलं ही मातीची हाक आहे. आता जेव्हा हे सगळं बघितलं आणि माझ्या वडिलांची, माझ्या भावाची, माझ्या जिजाजी जी आहे त्यांची सरांची आधीपासूनची ओळख आहे आणि तुम्हीही या कंपनीत येण्याच्या आधीपासूनची आपली ओळख आहे. मला असं वाटलं की हे खूप योग्य मीटिंग पॉईंट आहे. आणि आत्ता जी काही छोटीशी टूर झाली त्यातही मला फार, मी BSc ॲग्रिकल्चर आहे, मी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रुरल मॅनेजमेंट आहे आणि हे सगळं करत असताना कुठंतरी माझ्या डोक्यात सह्याद्री फार्मसारखं काहीतरी करेन असं खरंच डोक्यात होतं. पण ते मी आता इथे आलो आणि तुम्ही आत्ताच म्हटलं की तुम्ही सह्याद्री परिवारात आला आहे त्यामुळे ते हे माझंच आहे असंच मी समजतो. त्यामुळे आता मला जे काही करायचं होतं ते मी केलं नाही, हे आता रिग्रेट माझ्याकडे नाही, कारण मी या परिवारात असल्यामुळे केल्यासारखंच आहे. जसं मराठी चित्रपट किंवा मराठी सिनेमा तुमचं कोणी ओळखीचं नाही असं तुम्ही समजू नका, एक हक्काचा माणूस तुमचा आहे. खरोखर खूप छान वाटलं. आणि झाड कसं असावं, झाड वडासारखं असावं, म्हणजे खूप 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 आकाशात जातं, परत ते जमिनीत येतं आणि जे
जमिनीत येतं तसं एक नवीन झाड होतं. ते परत जमिनीत पारंब्याच्या रूपाने येऊन परत एकदा जन्म घेणारं जे झाड आहे, जे एकटंच वर जात नाही, आजूबाजूची सगळी जी माती आहे त्या मातीला पण आभार दाखवतो, त्या मातीला पण आभार घेऊन जातो. असं हे सगळं बघितल्यावर एका शब्दात सांगितलं तर मला सह्याद्री हे वडाच्या झाडाचं हे सगळं जे चालवत आहे ते सगळं तुमचं या संपूर्ण सह्याद्रीच्या टीमचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्यांचं अभिनंदनही करतो. एक अत्यंत अभिमान वाटावा अशा एखाद्या कंपनी नाही, एका चळवळीशी तुम्ही सगळे निगडीत आहात. या सगळ्यासाठी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. मी विलास सरांना विनंती करतो की त्यांनी समोर नाही विठ्ठलाची आहे पण पाहुणे साथ झाले. ही विठ्ठलाची जी क्लिप आहे इन सर्च ऑफ व्होकल मी व्हॉट्सअप ग्रुपवर सगळ्यांना पाठवतो, कारण 4-5 मिनिटाचे ओके. मी चेक करतो सर. मला वाटतं आज आपल्या सर्वांसाठी खूप सुंदर योग आबासाहेबमुळे इथे घडून आला. खरं तर मागच्या 4 वर्षापासून आबासाहेब आणि मी सातत्याने बोलतोय त्या कॉलेजबरोबर आपण भेटायला हवं आणि ते तेव्हा मुंबईत असेल तर जेव्हा आमचा विषय यायचा काही तर तेव्हा नाशिकबरोबर तुमचा विषय हा हमखास निघायचा आणि माझी खूप प्रामाणिक इच्छा होती तर तुम्हाला भेटावं आणि एक दिवस तुमच्यावर निवांत कधी आपण घालवावं. पण ते काय असेल ते योग आमचा असेल आपला, पण तो आज घडून आला. आमचे मित्र आता इथे आलेले तेव्हा खरोखर आनंदाची गोष्ट आहे की आज हा एक आपल्याला जे काही पुरस्कार मिळाला त्या पुरस्काराच्या निमित्ताने आम्हाला तुमचा सत्कार करण्याची संधी मिळाली आणि तुमच्या सगळ्या कविता तुमच्या स्वतःच्या मुखातून ऐकण्याचा योग आला. अतिशय मला वाटतं माणसं दीर्घतासापासून सर्वांसाठी एक अविस्मरणीय अनुभव म्हणायला काही हरकत नाही. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण नाशिकमध्ये कुसुमाग्रजांचं आणि त्याचबरोबर कानिटकरांचं त्यांचं भूषण म्हणून आपल्या नाशिकची सगळीकडे बाहेर पुढे ओळख सांगत असतो आणि तीच परंपरा आज भारताच्या निमित्ताने आपल्या सर्वांना बघायला मिळते. आपण जसं म्हटलं ह्या मातीमध्ये काही गुण आहेत. तुम्ही ज्या सह्याद्रीच्या पुतळा सह्याद्रीचं कोणी जर पुतळं गेलं असेल त्यांना कल्पना असेल का हरिश्चंद्रगडावर पण ट्रेकिंगला गेले असेल त्यांना त्या रस्त्याने जावं लागतं. तर सह्याद्रीच्या त्या मातीतून आणि आपण सर्व त्याचा सगळा भाग असल्यामुळे खरोखर मनापासून आनंद होतो की या मातीतून हे रत्न जन्माला आलं. आम्हाला सर्वांना तुमचा खूप खूप भरभरून अभिमान आहे आणि तो अभिमान असाच वाढेल याची खात्री आहे. आबासाहेबांनी जसं आता म्हटलं तर साहित्य युवा अकादमीचा तुम्हाला युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार जो मिळाला आहे त्याचाच पुढचा जो काही असणार पुढचा का अनादेश कालखंड आजकाल पण तुम्ही नक्की पोचाल. त्यासाठी मनापासून तुम्हाला शुभेच्छा. परत लाभेल अशी अपेक्षा या निमित्ताने करतो. आपलं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण आपल्या एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूलवर वेळ काढला. मला खरोखर कल्पना आहे की तुम्ही आजचा कार्यक्रम जो स्वीकारला ही खूप आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि तुम्हाला असे आज प्रत्येक गावातून तशा प्रकारे फोन येत असणार आहे आणि तुम्हाला तेवढा वेळ देणं शक्य नाही. त्यातच तुम्ही जसं तुम्ही म्हणले ही मातीची हाक आहे आणि तुम्ही जशी भावना व्यक्त केली की सह्याद्रीला तुम्ही तुमचा परिवार मानताय आणि आम्हालाही हक्काने तुमच्याबरोबर जोडलं आहे. तर ती भावना आम्ही तशीच ठेवूया आणि हे नातं अजून घट्ट होईल अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. आपले प्रत्येक आभार व्यक्त करतो. आमचे मित्र CS देशमुख यांचे आभार व्यक्त करतो. आपले बंधू प्रतीक यांचे आभार व्यक्त करतो आणि आवाज विनंती करतो शेवटचा.
विचारणार आहे काय घरात? माझा निर्णय झालाय. परंपरा म्हणजे काय रे? परंपरा म्हणजे काय? असं एकानंतर एका पुढे असं. आजोबांचं आजोबांना येतं, आजोबांचं बापाला येतं, बापाचं आपल्याला येतं, आणि मग आपल्यापासून असं पुढे. आपली नदी गोदावरी बघ ना, नुसती वर्षानुवर्ष वाहतेच आहे, तशी परंपराही वाहते ना. काय नदी आहे? गाळ आहे, नुसता गाळ. आयुष्य ऋतून गेलंय माझं याच्यात, आणि तुमचं सुद्धा. एक पाय निघाला की दुसरा अडकतो. पिता पुत्राच्या यशस्वी नात्याचं कमक या नावाचं पुस्तक सापडतं का वाचूच्या लायब्ररीत? आता घरी येशील. माझ्या मनाला काही पटत नाही. त्यातल्या बऱ्याचशा लोकांना खिडकीतून नदी दिसणार पण नाही. सणावाराला नदी, विसर्जनाला नदी, नदीकाठी अंतिम संस्कार, नदीकाठी अस्थि विसर्जन, पिंडदान नदीकाठीच. मोक्ष तो मिळेवर. कशाला पितो ते घाण्याचं पाणी? अरे पिओ मत, गंदा आहे पाणी. ये गोदामी है बाबू, माया मेरी हो सकती है, काही थोडी न होती है. जिला समुद्राला जाऊन मिळायचं होतं, बाटलीत येऊन अडकली, तशा नदीसारखं झालंय तुमच्या सगळ्यांचं आयुष्य.